नमस्कार. माननीय चैत्रामजी, जे ज्ञान मिळविल्याने अडचणीच्या वळचणीला संधीचे तेजोकण सापडतात ते ज्ञान सर्वश्रेष्ठ होय. आपण लौकिक शिक्षणाने शिक्षित झालातच, पण अनुभवाच्या शाळेतून मिळालेल्या अलौकिक श्रेष्ठ ज्ञानाने गावच्या समृद्धीचा मार्ग आपण अधिक प्रकाशमय केला. या वाटेवर उमटलेल्या आपल्या पदचिन्हांचे अनुसरण करताना आम्हाला आज गौरवानुभूती येत आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर दारात उभ्या असलेल्या वैयक्तिक उन्नतीच्या संधी दूर सारून आपण गावच्या प्रगतीची गुढी हाती घेतलीत. सामान्य माणसांच्या डोळ्यांना जे दिसते त्याच्याही पलीकडचे पाहण्याची सिद्धी आपण प्राप्त केलीत. डेव्हलपमेंट मॉडेल आयात न करता इथल्या मातीला जे मानवेल रुचेल अशा शाश्वत विकासाचे आयाम पुनर्स्थापित करण्याचा आपण संकल्प केला. गेल्या 33 वर्षात या संकल्पाला कृतिरूप देताना सर्व गावकऱ्यांना समान सूत्रात बांधण्याचे शिवधनुष्यही आपण लीलया पेलले. सुरुवात केली ती पंचक्रोशीत अनियमित पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडवून. अनियमितपणे पडणारे पाणी तितक्याच नियमितपणे वाहूनही जात होते. त्यामुळे प्रथम कोरड्या पडणाऱ्या ओढ्या नाल्यांची श्रमदानातून आपण बांधबंदिस्ती केलीत. वाहून जाणाऱ्या पाण्याला उसंत मिळाली आणि थांबलेल्या या पाण्याने गावातील शेतकऱ्यांच्या नशिबी आलेली कमनशिबाची उसंत कायमची काढून घेतली. आता त्या सर्व कर्तबगार हातांना गावाच्या विकासाची ओढ लागली. गावात आलेल्या अनेक कृषीतज्ञांनी गावच्या कष्टकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी सुयोग्य मार्गदर्शन केले. मदतीचा हा हात पुढे अनेक वर्षे गावकऱ्यांच्या हातात हात घालून काम करत राहिला. दोघांच्याही कष्टांचे चीज झाले. पिकांनी तरारून डोके वर काढले. पायाखालची शुष्क मृदा बंधाऱ्याच्या पाण्याने स्नेहार्द्र झाली आणि हा स्नेह राबणाऱ्यांच्या हातांबरोबरच गावकऱ्यांच्या मनामनातही आपसूक पोहोचला. जन जल जंगल जमीन जानवर जीव आणि ऊर्जा या सप्तसंपदांना वैभवशाली आकार देताना गाव आणि गावपण याची ओळख मात्र आपण तशीच ठेवलीत. यातूनच ताठकण्याने उभी राहिलेली आपली माणसं हीच बारीपाड्याची खरी संपदा आहे हा आत्मसाक्षात्कारही आपण घडवून आणला. ग्रामविकासाचा भक्कम आराखडा जो शहरवासियांच्या मनात पक्का असतो त्यापेक्षाही ग्रामविकासाची धाटणी खूप वेगळी असते हे देखील आपण अधोरेखित केलेत. वडिलांकडून वारसा हक्काने आलेले प्रगतीचे वारे आपल्याही गावात रुंजी घालून जावे यासाठी आपण केलेली धडपड हळूहळू आकारास येऊ लागली. प्रगतिशील या पायरीवरून प्रगतियुक्त अशा पदापर्यंत आपण आपल्या गावाला घेऊन गेलात. हे सर्व करत असताना येणारे अडथळे आपण कष्टाने आणि संयमाने पार केलेत. आपण मनात कुठलाही किंतू ठेवला नाही किंवा मिळालेल्या पुरस्कारांनी आपल्या नवनिर्मितीच्या रथचक्राची गतीही मंदावली नाही. म्हणूनच गेली 33 वर्ष गावच्या मातीत आपण आपले पाय घट्ट रोवून उभे आहात. गावचा उंबरा आपण ओलांडलात तो सुद्धा गावात नव्याने काही रुजवात करण्यासाठी आणि गावातल्या प्रत्येक घराला लौकिक अर्थाने चंदनाचे दार आणि मोतियांचा उंबरा असावा या महत्वाकांक्षेनेच. आज आपले हे इंद्रधनुषी गोजिरे स्वप्न साकार होताना दिसते आहे. वृक्ष फार लवती फलभारे लोंबती जलद देऊनी नीरे थोर गर्वन धरी विभवाचा हा स्वभाव उपकार पराचा. वामन पंडितांनी रूपांतरण केलेल्या भर्तृहरीच्या या श्लोकाप्रमाणे आपले उपजत स्वभाव वैशिष्ट्य सजग ठेवून प्रगतीच्या प्रत्येक पायरीचे आरोहण करताना आपणास मिळालेल्या सर्व सन्मान पुरस्कारांचे राष्ट्राय स्वाहा या निर्लिप्त भावनेने गावच्या विकासगंगेत आपण दीपदान करून टाकले. आदरणीय चैत्रामजी, आपण याच दिव्यांच्या सात्विक तेजाने बारीपाड्याचा शतकांचा अंधकार दूर केला आहे आणि भविष्यातील सहस्त्रकालाही भारून टाकले आहे. दीपो नाशयते ध्वांतम धनारोग्ये प्रयच्छती कल्याणाय भवती एव दीपज्योतिर्नमोस्तुते. आज बारीपाड्याच्या पूर्व प्राचीवर उदय पावणारा अर्काय आपल्या सहस्त्र रश्मींनी याच आशीर्वचनाची उधळण करतो आहे. आदरणीय चैत्रामजी, आपणासह आपले हे कार्य असेच तेजोमय होत जावो. आपल्या पदचिन्हांच्या अनुसरणातून हजारो बारीपाड्यांची मांदियाळी सक्रिय होवो. त्यातून गावांच्या विकासाबरोबरच भारत मातेच्या जगद्गुरुपदाचा मार्ग अधिक प्रशस्त होत जावो
आणि यासाठी आपल्याला व आपल्या सर्व सहकाऱ्यांना उत्तम दीर्घ आयुरारोग्य लाभो या प्रार्थनेसह आम्ही हे मानपत्र आपणास विनम्रतापूर्वक प्रदान करत आहोत.